प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. येवला नगरपालिकेचे नगरसेवक समीर समदडिया यांच्या प्रयत्नामुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या निधीतून येवले शहराला भरघोस निधी मिळाल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडून कायापालट होणार आहे. आज शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील ताज पार्क परिसरात दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरात संरक्षक भिंत आणि पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांच्या हस्ते पार पडले. भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक समीर समदडिया यांच्या पाठपुराव्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीकडून 30 लाखांचा निधी मंजूर करण्यात आलाय. मंदिर परिसरात सुशोभीकरण होत असल्याने भक्तांची आणि नागरिकांची गैरसोय दूर होणार असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करीत आजच वाढदिवस असणाऱ्या नगरसेवक समीर समदडिया यांचा केक कापत शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नगरसेवक बंटी परदेशी, सचिन साबळे, अक्षय परदेशी आणि प्राध्यापक नानासाहेब लहरे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शहर विकासासाठी भविष्यात देखील मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून भरीव निधी मिळेल असा विश्वास देखील समीर समदडिया यांनी व्यक्त केला. न्यूज लोकतंत्र 18 साठी अयुब शाह, येवला. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आमचे भारतीय जनता पार्टी संकट मोचक आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन अंतर्गत आम्ही आज ताज पार्क येथे 30 लाख रुपयाचं गार्डन पेवर ब्लॉक याचे काम मंजूर करून आणले. त्याचं भूमिपूजन आज नगराध्यक्ष राजू लोणारी, नगरसेवक बंटी भाऊ परदेशी, अक्षय भाऊ राजपूत, माजी नगराध्यक्ष बंडू भाऊ क्षीरसागर यांच्या उपस्थितीत संपन्न केलं आहे. आज या ठिकाणी ताज पार्क दक्षिणमुखी संकटमोचन हनुमान मंदिर परिसरात वॉल कंपाऊंड व पेवर ब्लॉकचे काम आमचे मित्र मान्य श्री समीर भाऊ समदडिया यांच्या प्रयत्नातून आणि श्री मंत्री महोदय गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून डीपीडीसी मधून हे मंजूर 30 लाखाचं मंजूर झालेलं आहे. या ठिकाणी कार्यक्रमाचे भूमिपूजन करण्यासाठी माननीय नगराध्यक्ष राजू भाऊ लोणारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. नगरसेवक श्री बंटी भाऊ परदेशी उपस्थित आहेत. माजी नगराध्यक्ष बंडू भाऊ क्षीरसागर उपस्थित आहे. नगरसेवक सचिन भाऊ साबळे व सगळे प्रभाग क्रमांक 11 मधील सर्व बंधू आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. तरी जनतेने आम्हाला निवडून दिले आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही त्यांना विश्वास सांगू इच्छितो की ताज पार्क हनुमान मंदिराचं काम आता होत आहे आणि आम्ही समीर भाऊंकडे अजून परिसरातील काही रस्ते व गार्डनचे काम पण अजून सांगितले आहे आणि येणाऱ्या काळात तेही देखील पूर्ण होतील असं मी जनतेला आश्वासन देतो. धन्यवाद.